सध्या सर मजूर टंचाईमुळे बाकी कामं तर काही होऊन नाही राहिले, पण सगळे ट्रॅक्टरनी कामं होतात. आणि ट्रॅक्टरला अडचण अशी आहे की सध्या डिझेलाचं खूप मोठा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे सगळे कामं लेट होत आहेत. आम्हाला आता केळी लागवड करायची आहे, त्यानंतर बाकी कापूस वगैरे लागवड करायची, पण शेती तयार करायला डिझेल अवेलेबल नाही. म्हणजे मग आधी म्हणजे लागवड करण्याआधी तयारी करावं लागेल, मशागत करावं लागेल. हां, ट्रॅक्टरशिवाय कामच नाही. मग त्याच्यामुळे सगळा लोड सगळ्या ट्रॅक्टरवर आहे आणि त्याच्यासाठी लागणारं डिझेलच अवेलेबल नसल्यामुळे पूर्ण असे शेतकरी हताश होऊन गेलेले आहेत. डिझेलसाठी बऱ्याच वेळ थांबावं लागत असेल. 2 दिवस माझं काम बंद होतं डिझेलच्या अभावी. डिझेल अभावी 2 दिवस. जर डिझेल वेळेवर मिळालं असतं तर बहुतेक कामं आटोपले असते शेतकऱ्यांनी. आटोपले असते. हे पूर्ण मशागतीचे किती क्षेत्र आहे तुमचं? आता मला तरी 15 बिघ्याला डिझेल भरपूर लागेल आणि त्याच्यात 2-2 दिवस डिझेल मिळत नाही, नंबर लावा लागत आहेत. म्हणजे डिझेल जसं मिळेल तसं शेतीचे कामं होत. ज्या पद्धतीने डिझेल भेटत आहे त्या पद्धतीने आमची कामं चालू आहेत. कामं झालं म्हणजे 2 तास लाईनीत उभं राहावं लागतं आहे. यातनं मशागत झाल्यानंतर कधी लागवड होईल? आता 8 दिवसात प्लॅनिंग होतं, म्हणजे आतापर्यंत काही लागून गेली असती, पण या प्रॉब्लेममुळे लेट झाली. डिझेल टंचाईमुळे सगळं काय नाव दादा आपलं? माझं नाव विक्रम देशमुख, धनवडी शिवार.